नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय? अबू आझमीने एक ठिणगी टाकली आणि त्या ठिणगीचा आता वणवा पेटलाय. महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये चालू आहे आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दौरा सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना अबू आझमी म्हणाले, औरंगजेबाला मी एक शासकच मानतो. शिवाजी महाराजांशी असो की संभाजी महाराजांशी, त्यांचं जे युद्ध होतं, त्यांची जी लढाई होती ती एक राजनीतिक लढाई होती, ती काही धर्माची लढाई नव्हती. असं बोलून अबू आझमीने कुठेतरी आपल्यावरच संकट ओढून घेतलंय का, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आज सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अबू आझमी यांना पूर्ण अधिवेशन होईपर्यंत निलंबित केलंय. त्यामुळं वातावरण आता आणखीनच चिघळलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर उत्तर दिलंय. अबू आझमीला तर आम्ही जेलमध्येच टाकणार, अशा तऱ्हेचं ते उत्तर होतं मित्रांनो. एकीकडे बीडचं प्रकरण महाराष्ट्रभर चालू आहे. कशा प्रकारे सरपंच संतोष देशमुखची हत्या करण्यात आली, त्याचे जे फोटो आहे ते नुकतेच व्हायरल झाले आणि अशामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लागला. एवढा जवळपास 3 महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे आणि आता कुठे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय. बीडच्या त्या प्रकरणाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्ष होण्यासाठी कुठेतरी औरंगजेबाचं हे प्रकरण बाहेर काढलंय का, औरंगजेबाचा हा मुद्दा बाहेर काढलाय का, अशी देखील चर्चा सुरू व्हायला लागली मित्रांनो. औरंगजेबाचा काहीच विषय नव्हता. औरंगजेबावर बाईट द्यायचाही अबू आझमीचा काही विषय नव्हता. परंतु अबू आझमीने हे नेमकं का केलं की सरकारमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीने कुठेतरी अबू आझमीकडून हे बोलवून घेतलं का, आणि याच्यावरच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पूर्ण सभागृहामध्ये दिवसभर कालपासून याच्यावरच चर्चा होती. बीडचं प्रकरण नाही ना, कुठलंही प्रकरण नाही, परभणीचं प्रकरण नाही, फक्त आणि फक्त औरंगजेब हाच मुद्दा गाजतो मित्रांनो. आता यावर उत्तर प्रदेशचे यूपीचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी देखील उत्तर दिले की अबू आझमीला उत्तर प्रदेशमध्ये पाठवा, आम्ही त्याच्याकडे बघून घेतो. विधानसभेचं इलेक्शन झालं, निवडणुका झाल्या, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं, तेव्हापासून एक लढाई सुरू झाली होती मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल ईव्हीएमची लढाई. ईव्हीएम विरोधात कुठेतरी विरोधक एकवटले होते आणि त्याच्यासाठी राहुल गांधी देखील मार्करवाडी म्हणून एक गाव जे आहे, ईव्हीएमचा जो मुद्दा जिथून उपस्थित राहिला, उत्तम जानकरांचं जे गाव आपण म्हणू शकतो, तिथून जो ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित राहिला, तो मुद्दा देशभर जाणार होता. राहुल गांधी देखील मार्करवाडीत येणार होते. परंतु ते प्रकरण, परभणीचं प्रकरण घडलं आणि पाठोपाठ बीडचं देखील प्रकरण घडलं. बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणामध्ये महाराष्ट्र ढवळून निघाला आणि ते ईव्हीएमचं प्रकरण मागे पडलं. बीडच्या प्रकरणामध्ये कुठेतरी सरकार बॅकफुटवर येताना दिसते. अशामध्ये आता औरंगजेबाचा मुद्दा अबू आझमीनेच हातात कुठेतरी दिलाय का सरकारच्या, असं बोललं जातंय मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं की हा औरंगजेबाचा मुद्दा ऐन अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्राचा आणि विरोधकांचं देखील लक्ष डायव्हर्ट होण्यासाठी घडवण्यात आलाय का? त्याबद्दल आपलं मत काय मित्रांनो, ते कमेंटमध्ये जरूर कळवा. औरंगजेब हा क्रूर शासक होता, एक सत्य आहे, परंतु वेळोवेळी त्याचा राजकारणासाठी उपयोग होतोय का, हे याच्याबद्दल आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.